मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। आजचा आपला विषय आहे नॉमिनेशन। नॉमिनेशन का करावं, त्याचं महत्त्व काय, त्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे। तरी मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करत होतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना नॉमिनेशन बद्दल संपूर्ण माहिती द्यावी। धन्यवाद म्हात्रे सर। आपला आजचा विषय आहे नॉमिनेशन फॉर्म्स आणि प्रोव्हिजनल मेंबरशिप। आणि नॉमिनेशन्स म्हणजे नॉमिनेशन फॉर्म्स भरण्याचे अधिकार जे आहेत हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे 4 प्रकारचे मेंबर्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते, त्या 4 प्रकारच्या मेंबर्सपैकी 4घांनाही अधिकार आहेत का नॉमिनेशन फॉर्म्स भरण्याचे? तर ह्याचं उत्तर म्हणजे थोडक्यात नॉमिनेशन हा जो विषय आहे हा आपल्या मॉडेल बायलॉजमध्ये बायलॉ नंबर 32, 33, 34, 35 मध्ये सुरू होतो। आणि मगाशी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला बायलॉ नंबर 32 ने दिलेलं आहे। आणि बायलॉ नंबर 32 जे आहे ते ओपन करतो एव्हरी मेंबर म्हणजे मेंबर स्ट्रोक असोसिएट मेंबर। आणि मॉडेल बायलॉजमध्ये जे सेकंडला असोसिएट मेंबर म्हटलं होतं ते 2014चे मॉडेल बायलॉज असल्यामुळे त्यावेळेला असोसिएट मेंबर हे दोन्ही प्रकारचे म्हणजे जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबरला संबोधलं जायचं। पण आजच्या घडीला म्हणजे 2019च्या नंतर आपल्याकडे एक सेपरेट डेफिनेशन आलेलं आहे, ते म्हणजे जॉईंट मेंबरचं आणि असोसिएट मेंबरचं। मग हे जे बायलॉ नंबर 32 मध्ये असोसिएट मेंबर म्हटलेलं आहे ते जॉईंट मेंबरला संबोधलेलं आहे। म्हणून नॉमिनेशन फॉर्म्स भरायचे अधिकार जे आहेत हे 4 प्रकारच्या मेंबरपैकी फक्त ओरिजिनल मेंबरला आणि जॉईंट मेंबरलाच आहेत। असोसिएट मेंबर आणि प्रोव्हिजनल मेंबर नॉमिनेशन फॉर्म्स जे आहेत ते भरू शकत नाहीत। रादर त्यांच्याकडे शेअर राईट टायटल इंटरेस्ट नसल्यामुळे त्यांना नॉमिनेशन फॉर्म्स भरण्याचे अधिकार नाहीत। मग प्रत्येक मेंबरला म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची स्थापना झाल्यावरती जी ज्यावेळेला नवीन बॉडी जी आहे ती इथे आणि त्यानंतर शेअर सर्टिफिकेट ज्यावेळेला आपण लोकांना प्रदान करतो त्यावेळेला कमिटीला आम्ही रिक्वेस्ट करतो की त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये नॉमिनेशन्स हा जो विषय आहे ह्या विषयाला गांभीर्याने घेऊन नॉमिनेशन फॉर्म्स आपल्या मेंबरकडनं भरून घेणं हे अनिवार्य आहे। नॉमिनेशन फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत बायलॉ नंबर 32 ने सांगितलेलं आहे मेंबर आणि जॉईंट मेंबर यांच्याकडनं। म्हणजे समजा आपल्याकडे आपला एखादा फ्लॅट जो आहे तो दोघं होल्ड करत असतील, हस्बंड वाईफ असे दोघे होल्ड करत असतील तर नॉमिनेशन फॉर्म्स हे दोघांनीही भरायचे आहेत। आणि नॉमिनेशन फॉर्म्स जे आहेत ते पुढे लिहिलेलं आहे इन द प्रेस्क्राईब फॉर्म। मेंबर किंवा असोसिएट मेंबर तिथे होतं, त्याच्याऐवजी जॉईंट मेंबर आता येईल। आणि जॉईंट मेंबर आणि मेंबरनी फॉर्म जो आहे इन रायटिंग अंडर हिज हँड आणि इन द प्रेस्क्राईब फॉर्म, हा प्रेस्क्राईब फॉर्म जो आहे तो शेवटला बायलॉजमध्ये जे अपेंडिक्स दिलेले आहेत फॉर्म्स 14, 15, 16, 17, 18 त्यामध्ये फॉर्म नंबर 14 जो आहे त्याच्यामध्ये हा नॉमिनेशन फॉर्मचा फॉर्मॅट दिलेला आहे। आणि नॉमिनेशन फॉर्म्स जे आहेत त्याचा फॉर्मॅट ते फॉर्म्स जे आहेत ते आपल्या फेडरेशनच्या सर्व फेडरेशनच्या ऑफिसेसमध्ये ते अवेलेबल आहेत आणि तिथून तुम्ही ते नॉमिनेशन फॉर्म्स कलेक्ट करू शकता। मग सेक्रेटरीनी संस्था स्थापन झाल्यावरती शेअर सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर नॉमिनेशन फॉर्म्स जे आहेत ते फेडरेशनच्या ऑफिसमधून कलेक्ट करून सर्व मेंबर्सना डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत। ते फॉर्म ट्रिप्लिकेटमध्ये असतात म्हणजे एका मेंबरला आपल्याला 3 फॉर्म्स भरून देण्यासाठी द्यायचे आहेत। आणि मग जॉईंट मेंबर असेल तर जॉईंट मेंबरला म्हणजे हस्बंड असेल तर हस्बंडला 3 फॉर्म्स आणि वाईफ असेल तर वाईफला 3 फॉर्म्स असे त्या दोघांनीही भरून आपल्याला 3 फॉर्म्स द्यायचे आहेत। जॉईंट मेंबर ज्या वेळेला नॉमिनेशन फॉर्म्स भरतो त्यावेळेला तो आपल्या राईट टायटल इंटरेस्ट आपला जो प्रपोर्शनेट शेअर आहे त्या प्रपोर्शनेट शेअरसाठी कुठल्याही व्यक्तीला नॉमिनेट करतो। आणि म्हणून जॉईंट मेंबरकडनं जॉईंट मेंबर जर असतील तर सर्व जॉईंट मेंबर्सनी फॉर्म भरणं हे मॅन्डेटरी आहे। बरं, इन द प्रिस्क्राईब फॉर्म्स जे आहेत ते भरून द्यायचे आहेत। मग ते फॉर्म्स कसे भरून द्यायचे आहेत? 3 फॉर्म्स जे आहेत हे कुठल्या पद्धतीने द्यायचे आहेत? तर ज्या वेळेला सेक्रेटरी 3 फॉर्म्स प्रत्येकाला हँडओव्हर करेल त्यावेळेला सेक्रेटरीनी सर्व मेंबर्सना हे इन्फॉर्म करायचं आहे की तिकडे पाठीमागे जर आपण बघितलं तर फॉर्ममध्ये सिग्नेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर मेंबर इज मॅन्डेटरी आणि त्याचबरोबर 2 विटनेसच्या सिग्नेचर या देखील मॅन्डेटरी आहे। म्हणून आधीच फॉर्म भरून देताना सेक्रेटरीनी हे इन्फॉर्मेशन द्यायचं आहे की सर्व मेंबर्सनी कमीत कमी 3 सह्या ज्या आहेत त्या त्याच्यावरती आल्या पाहिजे। 3 सह्या कोणाच्या? स्वतःची 1 सही आणि 2 विटनेसच्या सह्या। त्याप्रमाणे मग मेंबर्सनी ते फॉर्म भरून घ्यायचे आहेत।
त्या फॉर्म्समध्ये पहिलं स्वतःचं नाव असतं, नाव आहे, त्यानंतर मग शेअर सर्टिफिकेटचा नंबर आहे, शेअर्स आहेत आणि त्यानंतर फ्लॅटचं डिस्क्रिप्शन आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला नॉमिनेट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव, त्याच्याबरोबर असणारं रिलेशन हे देखील त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे. आणि हे नॉमिनेशन फॉर्म्समध्ये पाठीमागे मग सिग्नेचरच्या नंतर 2 विटनेस भरून झाल्यावरती असे 3 फॉर्म्स भरून झाल्यावरती त्यापैकी आपण मेंबर्सनी जे आहे ते सेक्रेटरीला हँडओव्हर करायचं आहे आणि त्यामध्ये एका फॉर्ममध्ये त्या सेक्रेटरी साहेबांची एक्नॉलेजमेंट घ्यायची आहे. नाव इफ यू रीड बायलॉ नंबर 32 तिथे क्लिअर कट असं दिलेलं आहे की कुठल्याही नॉमिनेशन फॉर्मचं एक्सेप्टन्स जे आहे ते ज्या वेळेला सेक्रेटरी त्याला एक्नॉलेज करेल त्या क्षणी तो नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो एक्नॉलेज होतो, रादर तो त्याच क्षणी एक्सेप्ट होतो. पुन्हा पुढे जाऊन कमिटी मेंबरची मीटिंगमध्ये किंवा जनरल बॉडी मीटिंगमध्ये त्याला अप्रूव्ह करायची गरज नाही. ज्या क्षणी सेक्रेटरी त्यांना एक्नॉलेज करेल त्या फॉर्म्सना त्यावेळेला एक जो फॉर्म जो रिटर्न करेल मेंबरला तो एक्नॉलेजमेंट इज अ डीम्ड थिअरी ऑफ अप्रुव्हल ऑफ एक्सेप्टन्स ऑफ दॅट नॉमिनेशन फॉर्म. मग त्यानंतर 2 फॉर्म्स जे आहेत ते सेक्रेटरीकडे राहतील आणि एक फॉर्म एक्नॉलेजमेंट करून मेंबरकडे परत दिला जाईल आणि त्यानंतर ते 2 फॉर्म्स मग पुढे सेक्रेटरीने काय करायचं आहे तर मग ते बायलॉ नंबर 33 मध्ये सांगितलेलं आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी प्रोव्हिजन आहे ती डिस्कस करूया आणि मग बायलॉ नंबर 33 कडे वळूया. समजा हा जो फॉर्म आपण देतो मेंबर्सना आणि फॉर्म्स मेंबरकडनं भरून घेतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याकडनं त्यांच्याकडनं मेंबर्सकडनं चार्ज घ्यायचा आहे का तर कमिटीने हे लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रकारचा चार्ज नॉमिनेशन फॉर्म्समध्ये घेता येत नाही. रादर ज्या वेळेला आपण नॉमिनेशन फॉर्म्स देतो ते भरून घ्यायचे, दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट भरून घ्यायचे आहे. मग फॉर्म्स फ्री ऑफ कॉस्ट भरून घेताना समजा पुढचं मेंबरने एक नॉमिनेशन फॉर्म सबमिट केले आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याला वाटलं की आपण जे आपण नॉमिनी अपॉइंट केलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये काहीतरी रिव्हिजन करावं किंवा ते अमेंड करावेत तर मग अमेंडमेंटसाठी चार्ज जो आहे तो ॲप्लिकेबल आहे आणि तो म्हणजे ₹100 पर अमेंडमेंट आपल्याला ₹100 हे चार्ज घ्यायचे आहे. मग अमेंडमेंट कशी होणार तर परत नव्याने फॉर्म जर मेंबरने भरून दिले आणि त्यांनी त्यांची नावं चेंज केली तर मग अर्लियर नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो रिवोक होतो, इट इज डीम टू बी रिवोक आणि नवीन फॉर्म जो आहे जो व्हेरिएशन अमेंड करून दिलेला आहे तो फॉर्म जो आहे तो कन्सिडर केला जातो. ते सेम प्रक्रिया बायलॉ नंबर 33 मध्ये पुन्हा एकदा सांगितलेली आहे. मग हे दोन्ही फॉर्म समजा अमेंड करून दिलेला फॉर्म असेल किंवा ओरिजिनल फॉर्म मेंबर्सकडनं रिसिव्ह झालेले असतील हे फॉर्म्स जे आहेत हे सेक्रेटरीनी आपल्या येणाऱ्या कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये ठेवायचे आहे. येणाऱ्या कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये म्हणजे मग समजा फॉर्म्स रिसिव्ह झाले असतील तर मग कमिटी मेंबरची मीटिंग केव्हा घ्यावी तर आपल्याकडे बायलॉ नंबर 127 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याला एक कमिटी मेंबरची मीटिंग झाली पाहिजे असं आपल्याकडे मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे. मग नॉमिनेशन फॉर्म रिसिव्ह झाले असतील त्याच्यानंतर जी नेक्स्ट मंथमध्ये किंवा त्याच महिन्यामध्ये येणारी जी काय कमिटी मेंबरची मीटिंग असेल त्यामध्ये ते फॉर्म ठेवायचे आहे. पण मग ते फॉर्म अप्रुव्हलसाठी ठेवायचे आहेत का कारण मगाशी आपण सांगितल्यावरती एक्नॉलेजमेंट इज अप्रुव्हल मग इथे कशाला ठेवायचे आहे तर इथे बायलॉ नंबर 33 सांगितलेलं आहे की मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंगमध्ये ते फॉर्म्स रेकॉर्डिंग पर्पजसाठी ठेवायचे आहेत. आपल्याकडे रेकॉर्ड करून घ्यायचं आहे की या महिन्यामध्ये आपल्याकडे एवढे फॉर्म्स जे आहेत ते आले आहेत एवढ्या मेंबर्सचे त्याचा उल्लेख त्याचा रेकॉर्डिंग जे आहे ते आपण त्या रेझोल्युशनमध्ये करून घ्यायचं आहे. आफ्टर दिस मॅनेजमेंट कमिटी मीटिंग द सेक्रेटरीची ड्युटी ही आहे की विदिन 7 days 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी नॉमिनेशनचं जे आपल्याकडे रजिस्टर असतं ते रजिस्टर देखील फेडरेशनच्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. त्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद करणं जरुरी आहे आणि ती नोंद झाल्यावरती त्यामध्ये जो पडलेला सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर ते 2 फॉर्म्सपैकी दोन्ही फॉर्ममध्ये तिथे एंट्री करायचा. प्लस त्या दोन्ही फॉर्ममध्ये पाठीमागे जर आपण बघितलं सिरियल नंबरच्या वरती तिथे मीटिंगची डेट दिलेली असते तर ती मॅनेजमेंट कमिटीची जी मीटिंग झालेली असते ती डेट आपल्याला तिथे इन्कॉर्पोरेट करायची आहे. आणि त्या 2 फॉर्मपैकी हे सर्व झाल्यावरती एक फॉर्म जो आहे तो पुन्हा त्या मेंबरला आपल्याला रिटर्न करायचा आहे. ज्या वेळेला तो फॉर्म आपण त्यांना रिटर्न करू त्यावेळेला आपल्याकडे म्हणजे सेक्रेटरीकडे असलेला जो फॉर्म आहे त्याच्यावरती त्या मेंबरची एक्नॉलेजमेंट घ्यायची आहे की तुम्हाला आम्ही विथ सिरियल नंबर आणि विथ मॅनेजिंग कमिटीच्या डेट सकट फॉर्म जो आहे तो आता हँडओव्हर केलेला आहे. म्हणजे आम्ही आमची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि तुमच्या आपल्या नॉमिनेशन रजिस्टरमध्ये देखील त्याची नोंद केलेली आहे. तर अशा प्रकारे बायलॉ नंबर 32 आणि 33 नी हे प्रोसेस जी आहे ती कव्हर केलेली आहे, नॉमिनेशनची प्रोसेस कव्हर केलेली आहे. बरं
नॉमिनेशनचा उपयोग का, म्हणजे नॉमिनेशन करावं का? मगाशी आपण बघितलं की नॉमिनेशन कोणी करावं आणि नॉमिनेशनची प्रक्रिया काय. आता आपण हे पाहणार आहोत की नॉमिनेशन का करावं, त्याचा रिझन काय आहे. आपण हे पाहतो की बऱ्याच वेळेला आपल्या संस्थेमध्ये कुठल्या मेंबरची समजा डेथ झालेली असेल आणि मग अशा प्रकारे बऱ्याच वेळेला तिथे मग लिटिगेशन्स होतात किंवा बरेचसे लिगल एअर्स सांगतात की आम्हाला तुम्ही मेंबर करून घ्या, आणि मग ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी ही नॉमिनेशनची प्रोसेस आणलेली आहे. आणि ही नॉमिनेशनची प्रोसेसमध्ये मग बायलॉ नंबर 34 आणि 35 मध्ये याचं उत्तर आपल्याला क्लिअर कट मिळेल. प्लस आता नवीन जो चॅप्टर आपल्याकडे इन्कॉर्पोरेट झालेला आहे सेक्शन 154 कॅपिटल बी. सेक्शन 154 कॅपिटल बी मध्ये सेक्शन 154 कॅपिटल B-1 सबक्लॉज 18 मध्ये जर आपण मेंबरचं डेफिनेशन बघितलं तर त्यामध्ये प्रोव्हिजनल मेंबरचं डेफिनेशन दिलेलं आहे आणि तिथे क्लिअर कट असं म्हटलेलं आहे प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे ज्या मेंबरला सोसायटी ऍडमिट करून घेते ऑन द डेथ ऑफ द ओरिजिनल मेंबर. टेम्पररी शब्द वापरलेला आहे. हा टेम्पररी शब्द महत्वाचा आहे. टिल ऑल द लीगल एअर्स आर ब्रॉट ऑन रेकॉर्ड. हे क्लिअर कट इंटरप्रिटेशन आहे सेक्शन 154 कॅपिटल B-1 सबक्लॉज 18 मध्ये. त्याच पुढे आपण बघितलं तर सेक्शन 154 कॅपिटल B-13 मध्ये पूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे प्रोव्हिजनल मेंबरची आणि त्यामध्ये पुढे 2 प्रोव्हायझो दिलेले आहेत. त्याच्यामधला सेकंड प्रोव्हायझो जो आहे त्या सेकंड प्रोव्हायझो मध्ये दिलेला आहे बायलॉ नंबर जे 35 मध्ये म्हटलेलं आहे तेच. म्हणजे थोडक्यात त्याचं समरी अशी आहे की जर आपण नॉमिनेशन फॉर्म्स सबमिट केलेले असतील आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर मेंबरची डेथ झाली असेल तर मग त्यावेळेला संस्थेकडे नॉमिनेशन फॉर्मच्या आधारावरती जे नॉमिनी मेन्शन्ड आहेत त्या नॉमिनीला प्रोव्हिजनल मेंबर करून घेता येतं आणि संस्थेला त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी त्या फ्लॅटच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी एक प्रोव्हिजनल मेंबर जो आहे तो तिथे डील करता येतो. आणि फ्लॅटच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर फ्लॅटच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी देखील एक मेंबर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला सोसायटी अफेअर्समध्ये त्यांना पाठवलं जाऊ शकतं इन द सेन्स आपल्याकडे सेक्शन 154 कॅपिटल B-10 मध्ये त्याचे राईट्स दिलेले आहेत. मग तिथे आपण हे पाहतो की प्रोव्हिजनल मेंबरना अधिकार आहेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जनरल बॉडी मीटिंग्समध्ये पार्टिसिपेट करायला. स्पेशल जनरल बॉडी मीटिंग्स असो AGM असो तर तिथे हे प्रोव्हिजनल मेंबर आपल्या फ्लॅटच्या पर्पजसाठी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जाऊन रिप्रेझेंट करू शकतात. नॉट ओनली दॅट, आपण लास्ट एक व्हिडिओ केला होता की हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन आणि हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. तर हू कॅन कंटेस्ट द इलेक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की इव्हन प्रोव्हिजनल मेंबर हॅज अ राईट टू कंटेस्ट द इलेक्शन. म्हणजे ते सोसायटीच्या कमिटीमध्ये देखील येऊ शकतात किंवा पुढे जाऊन सेक्रेटरी चेअरमॅनही बनवू शकतात. एवढ्याप्रमाणे राईट्स जे आहेत ते कायद्याने त्यांना दिलेले आहेत. नेक्स्ट मग 34-35 सांगतो, इंटरप्रिट सांगतो. 34 सांगतो की जर नॉमिनेशन फॉर्म्स भरलेले असेल तर मग नॉमिनीजनी काय करायचं, आफ्टर डेथ ऑफ द ओरिजिनल मेंबर विदिन 6 months सोसायटीला ऍप्लिकेशन द्यायचं. ऍप्लिकेशन अलॉंग विथ द डेथ सर्टिफिकेट ऑफ द ओरिजिनल मेंबर आणि ते ऍप्लिकेशन दिल्यावरती संस्था कन्सिडर करेल त्यामध्ये काही इंडॅमिनिटी बॉन्ड्स असतील तर ते कन्सिडरेशन होईल आणि त्याप्रमाणे मग प्रोव्हिजनल मेंबर म्हणून आपल्याला घेता येईल. पण जर समजा नॉमिनेशन फॉर्म्स भरले नसतील तर म्हणजे नॉमिनेशन फॉर्म जर आपले भरून राहून गेले असतील तर मग ह्या केसमध्ये बायलॉ नंबर 35 ओपन होतो किंवा सेक्शन 154 B-13 चा सेकंड प्रोव्हायझो ओपन होतो आणि मग सेकंड प्रोव्हायझोमध्ये कमिटीचे डिस्क्रिशनरी पॉवर्स ओपन होतात. तिथे जर आपण पाहिलं तर मग पुढे प्रोसेस ही कॉम्प्लिकेटेड आहे. पब्लिक नोटीस द्यावी लागते. लोकल न्यूजपेपर्समध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिक नोटीसची द्यावी लागते. अशा प्रकारे मग कॉम्प्लिकेशन्स वाढतात आणि मग बरेचसे लिगल एअर जर डिस्प्यूट्समध्ये असेल तर मग सक्सेशन म्हणजे लिगल एअरशिप सर्टिफिकेट लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन शिवाय आपल्याकडे पर्याय जे आहेत ते उरत नाहीत. म्हणून नॉमिनेशन फॉर्म जर असेल तर आपल्याला प्रोव्हिजनल मेंबर करून घेता येतं. बरं, मग प्रोव्हिजनल मेंबर करून घेतल्यावरती बायलॉ नंबर 34 मध्ये जी नोट दिलेली आहे ती आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. ती नोट म्हणजे काय की नोट म्हणजे जर आपण ह्या प्रोव्हिजनल मेंबरला ज्या वेळेला रेकॉर्डवर घेतो आपल्या संस्थेच्या त्यावेळेला त्या प्रोव्हिजनल मेंबरकडे त्या फ्लॅटच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे राईट्स, टायटल, इंटरेस्ट जो आहे तो क्रिएट होत नाही. ओनरशिप राईट्स क्रिएट होत नाहीत प्रोव्हिजनल मेंबर केल्याने.
रादर असंही सांगता येईल की त्यांनी थर्ड पार्टी त्याला राईट्स क्रिएटही करता येत नाही, असं देखील त्या नोटमध्ये आपल्याला क्लिअर कट दिलेलं आहे. आणि नॉट ओनली इन बायलॉ नंबर 34च्या नोटमध्ये रिसेंट जर आपण बघितले तर आपल्याकडे बरेच जजमेंट्स आहेत. म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं इंद्रायणी वाहीचं जजमेंट आहे वर्सेस कॉपरेटिव्ह रजिस्ट्रार. त्यानंतर आपल्याकडे गोपाल विष्णू घाटणेकरचं जजमेंट आहे. गोपाल विष्णू घाटणेकरच्या जजमेंटमध्ये तर क्लिअर कट असं सांगितलेलं आहे की हे नॉमिनेशन फॉर्मचा पर्पज काय. मग नॉमिनेशन फॉर्मचा पर्पज आहे की सोसायटीला एका व्यक्तीबरोबर डील करता यावं आणि त्या व्यक्तीसाठी तो नॉमिनेशन फॉर्म्स तो डील करता यावं, त्यासाठी हे नॉमिनेशन फॉर्म्सची गरज आहे. आणि नॉट पुढे असं जाऊन म्हटलेलं आहे, इट डज नॉट क्रिएट अ न्यू रूल ऑफ सक्सेशन. म्हणजे या नॉमिनेशन फॉर्म्स एक रूल नवीन सक्सेशनचा नियमावली तयार करत नाही, ते फक्त एका व्यक्तीची नेमणूक करतात ज्याला सोसायटी बरोबर डील करता यावं, यासाठी हे दिलेलं आहे असं क्लिअर कट ह्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. पुढे जाऊन असंही म्हटलेलं आहे की आपल्याकडे जर आपण बघितलं बायलॉ नंबर 32, 33, 34 हे सगळे वाचले तर तिथे कधी कधी शेअर्स इंटरेस्ट असा आपल्याला शब्द दिसायला मिळतात. म्हणजे शेअर्स आणि इंटरेस्ट आपल्याला सेक्शन 154B13 मध्ये देखील तो शब्द पाहायला मिळतो. मग हा जो इंटरेस्ट आहे तो गोपाल विष्णू घाटणेकरच्या जजमेंटमध्ये ऑनरेबल हायकोर्टनी क्लिअर कट सांगितलेला आहे की हा जो इंटरेस्ट आहे दिस इज नॉट टू द एक्सक्लुजन ऑफ अदर लीगल एअर्स. म्हणजे अदर लीगल एअर्सच्या एक्सक्लुजनमध्ये हा इंटरेस्ट तुमच्याकडे क्रिएट होत नाही. रादर पुढे असंही आपल्याला ह्याच्यात इंटरप्रिट करता येईल. आपल्याकडे सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये डेफिनेशन्स जे दिलेले आहेत त्या डेफिनेशनमध्ये लीगल रेप्रेझेंटेटिव्हची डेफिनेशन दिलेली आहे, लीगल एअरची नाही डेफिनेशन दिलेली आहे. लीगल रेप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे रेप्रेझेंट करतात त्या इस्टेट ऑफ द जो डिसीज व्यक्ती आहे त्याची. मग म्हणून ती इंटरप्रिटेशन ती देखील इथे लागू होते आणि अशा तऱ्हेने आपल्याला त्याला प्रॉपर इंटरप्रिटेशन करता येतं. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने तर इंद्रायणी वाहीमध्ये क्लिअर कट तिथे तेही सांगितलेलं आहे की नॉमिनीला तुम्हाला प्रोव्हिजनल मेंबर करून घ्यावंच लागेल आणि प्रोव्हिजनल मेंबर करून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही, अदर लीगल एअर्स जे राईट्स आहेत ते ऑलरेडी तिथे अस्तित्वात राहतील. किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने श्री सरबती देवीमध्ये तर क्लिअर कट असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला सेक्शन 39 आणि सेक्शन 44 ऑफ इन्शुरन्स ऍक्ट जो आहे तो इंटरप्रिट केला होता आणि त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की इन्शुरन्समध्ये ज्या वेळेला आपण नॉमिनी नेमतो आणि नॉमिनीला जे पैसे आपण हँड ओव्हर करतो मग ती जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नॉमिनीवरती बेनिफिशियल इंटरेस्ट क्रिएट होत नाही. रादर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती कुठलं तरी एक हात असावेत की ज्यांना हे अमाऊंट जी आहे ती ऑथोराईज करून आपण प्रॉपरली देऊ शकू. म्हणजे ती ऑथॉरिटी असावी, त्यासाठी हे नॉमिनेशन फॉर्म नॉमिनीचा जो आहे तो उल्लेख केलेला आहे. तर अशा तऱ्हेने जर व्हेरियस जजमेंट्स पाहिले तर याप्रमाणे नॉमिनेशन फॉर्म्स आणि प्रोव्हिजनल मेंबरचं एक छोटंसं इंटरप्रिटेशन जे आहे ते आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओज जे आहेत ते फेडरेशनच्या मार्फत आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. धन्यवाद.